कुणाला बिबट्याने पकडून नेलाय? संपूर्ण जंगल रे. तिकडे बघितलं ते डोंगर कसे दिसतात. तो आहे गौरवगड आणि हा आहे मच्छिंद्रगड. चला फायनली आमचं आवरून झालेलं आहे. ते मागवलं का आणि आपल्याला जायचं तिथे. आता आपण गौरवगडाच्या मुख्य पायऱ्यावरून जाणार. मित्रांनो एवढं स्टीप चढण आहे. माझ्या मागे तुम्ही मच्छिंद्रगड बघू शकता. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो आत्ता आपण चाललेलो आहोत गौरवगडाकडे. म्हणजे साधारण 150 किलोमीटर आहे इथून पुण्यापासून. आणि प्रचंड थंडी आहे. आणि आता साधारण 9:30 वाजलेले आहेत. आता इथून आम्ही देवरोडला जाणार. तिथं आमचा तिसरा मित्र चौथा मित्र विजय, त्याला आम्ही तिथून पिकअप करणार आहोत आणि तिथून कर्जत मार्गे आम्ही जाणार आहोत. आजच्या या भटकंतीमध्ये नेहमीप्रमाणे प्रवीण चंदनकर आणि सुशांत आणि मी असे आम्ही तिघेजण पाषाणवरून निघणार आहोत आणि इथून विजयला पिकअप करून पुढं. तर आता बघूया आपला प्रवास कसा होतोय तो. विजय हा ये. घेतलं का सगळं? हो ब्लँकेट वगैरे? तर नाही ना झाला. नाही चल लवकर. ओके. बाकी कुठे आहे? सुशांत, सगळे आहेत प्रवीण. अगदी. ए यार झोपलास काय? उघड की. ए सुशांत चल उठ रे. आलो आपण. किती वाजले रे? 2 वाजले. बरोबर 2 वाजले. पोचले बरं आपल्या डेस्टिनेशन. चला बॅग काढा पटापट. पिछे पुढचा. हा तरी आम्ही टाइमपास करत आलोय. गाणी बिनी बोंबलत आलोय. हा गात आलो म्हणायचं होतं मला. 2-2.5 तास चला. हा काका आता आम्हाला सांगा, ते पोलीस काय म्हणत होते? कुणाला बिबट्याने पकडून नेलाय? 8 दिवस सापडला नाही म्हणून. आमच्याकडे नाही. मग इकडे नाही पण ते ट्रेकर का? कुठे इथं म्हणजे गड चढत गेलो? नाही गाडावर इकडे कोणला असा नाही, ते म्हणत होते काय एका माणसाला नेला 8 दिवस सापडला नाही म्हणे तो. नाही आम्हाला घाबरवलं का त्यांनी? अरे आम्हीच बिबटे. चला. आणि आहे का इथं नाही बिबट्या नाही पत्तिरी? अजून तर आम्ही आता सकाळी आम्ही असेल मला वाटतं, नाही का? बिबट्याचे पाय हे बघ. बिबट्याचे पाय वगैरे. बिबट्याचे पाय? बिबट्या कुत्र्याचे.
कुत्र्याचे आहे ते केवढे छोटे. काय वा 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 वा. आत्ता सकाळचे 2 वाजलेले आहेत. पहाटेचे. वा रूम छान आहे. सुशांतचं काम झालंय पण सुशांत आपण दोघं झोपत आहे. घरचे लोक आहेत ना, चार्जेस वाढवतील. आहेत ना. काकाचं द्यायला पाहिजे होतं. ए ऐका, सकाळी 7 वाजता आपल्याला निघायचे. हा त्यामुळे 6ला बरोबर उठायचे. त्यामुळे पटकन झोपून घ्या. झोपा झोपा. आम्ही झोपल्यानंतर नंतर घे. आम्ही झोपेपर्यंत असंच तर. हॅलो, गुड मॉर्निंग अशोक. किती वाजलेत? 6 वाजत. 6 वाजलेत. वाव, काय मस्त वातावरण आहे. कसलं गार लागतंय. तिकडे बघितलं ते डोंगर कसे दिसतात. तो आहे गौरवगड आणि हा आहे मच्छिंद्रगड. तर आता आपण चाललोय गौरवगडाकडे. 6:30 झालेले आहेत आणि सगळ्यांचं आवरलंय आता. तर चहाची वाट बघतोय. चहा जर प्याला ना काळाच्या लगेच नाही. कळालं नाही. ठीक आहे. मॉइश्चरायझर हे पहिलं लावल्यावर दुसरं लावायलाच लागतं. इन्फेक्शन होतं. बोलबोल झालं. अरे निघत नाही. सगळं उरलेलं दिलं तिने. दिलं पण सगळं उरलेलं दिलं. आता काय करतोय? कोलगेट परत जात नाही ना घरी. हे बघ, याला असं असं करू लागेल तुला. हे बघ असं. अरे निघालं की. निघालं रे. बघा निघालं रे. बायको थांबा जरा. त्याची रे. याची वॅसलिनची. हा बघ. ओके लाव वडपाची. पाचची पण नसेल याच्यात. ती आपली बाटली पाचची. टोटल कोणता? हा बाटली पाचशे वाटते. पण हे काय याच्यावर एक्सपायरी लपवलंय का? चला. आणि आणलं का काय ओडबस? ओडबस आणलं? ओडमस नसेल. तुम्ही काय भक्ती इथं तोंड घेऊन आले काय? हे चहा आलेला आहे. चहा आलेला आहे. आणि स्टीलचे बाट. वा वा वा. आणि तो पण गोरा. मी काय म्हटलं गोराचा आहे. धन्यवाद. तुम्ही घ्या का? जास्तच आहे. अरे तुझा चहा. कसं वाटतंय? अरे लय मस्त आहे. चला फायनली आमचं आवरून झालेलं आहे. आता निघूया. मी साधारण 6:45 वाजता सगळंच उजाडले एकदम व्यवस्थित. 2 तास लागेल असं म्हणतायत. बघूया आपण. आमचा स्टे अगदी या झाडांच्या पलीकडे होता, म्हणजे अगदी जवळ. आता आम्ही बरोबर गौरवगडाची कमान आहे, प्रवेशद्वार, तिथं पोचलेलो आहोत. आणि आता इथे एकच गाडी दिसते. आज आपल्याला गर्दी कमी लागेल. इथं पायथ्याला आहे ना देऊळ आहे, म्हणजे ज्यांना वरती जायचं नाही ना तिथेच पाया पडून जातात खाली. आलं लक्षात? इथं पायथ्याला जे मंदिर आहे तिथं तुम्ही टेंट वगैरे लावून रात्रीचं झोपू शकता. इथं अगदी पद्धतशीर जागा आहे. आणि वरती शेड पण आहे पाऊस वगैरे आला तर. मित्रांनो, इथंच पायथ्याला असलेल्या गोरक्षनाथांच्या मंदिरात आपण दर्शनाला जाऊयात. समोरच विठ्ठल रुक्मिणीची सुद्धा मंदिर आहे. हा आहे ना, जर अवघड शिर्डीमधला ट्रेक आहे. पावसाळ्यात शक्यतो हा ट्रेक करू नये. कारण जर हरिहर
किल्ल्यासारखं आहे, याला पण पायऱ्या तसेच आहेत. गौरगड हा किल्ला भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. किल्ल्याचे नाव हे नाथ संप्रदायातील गोरखनाथ यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात गौरगड आहे. खोपिवली या गावाजवळ असलेल्या मच्छिंद्रगड आणि गौरगड हे जोडे किल्ले आहेत. 2135 फूट उंची असलेल्या गौरगडाची निर्मिती प्रामुख्याने घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी केली जात होती. काय भरतोय तू? त्याच्यात इलेक्ट्रॉल आयुष्यात हे माणसाने घेऊन जावं ट्रेकला. अगदी त्यात टाकलंय. असं नाही का ते? हे किंवा ORS वगैरे असतं. लिंबू टाकावं त्याच्यात आणि थोडंसं मीठ. लिंबू मीठ साखर असेल तरी चालते का? साखर नाही, काय? लिंबू थोडंसं मीठ. बस हे जर नसेल हे तर व्यवस्थित गोड असतं. क्या बात क्या बात. विजय चाल बाबा. मित्रांनो, प्रत्येक वेळेस आम्हाला असं वाटतंय की आता इथं आपला चढ संपलाय, पण तसं नाही. जिथं वाटतंय तिथून परत नवीन एक चढ चालू होतोय आणि चढही थोडा अवघड आहे, पण मजा येते ट्रॅकला. आहे मच्छिंद्रगड आणि हा जो झाडाच्या पलीकडे आपल्याला दिसतो तो आहे गौरवगड. इथे अतिशय सुंदर असं एक झाड आहे पांढरं. आता इथं फोटो सेशन चालू आहे. तर मित्रांनो, पायथ्यापासून इथपर्यंतचा जो प्रवास आहे अतिशय तीव्र चढण आहे. म्हणजे खूप दमछाक होते, प्रचंड घाम येतोय, दम पण तेवढाच लागतोय. म्हणजे तुम्ही विचार कराल उन्हामध्ये किती त्रास होईल आपल्याला. आणि आतापर्यंतच्या ट्रेकमधला सगळ्यात जास्त चढण जो आम्हाला भेटला आहे तो ह्याच गडावर भेटला आहे. संपूर्ण जंगल ट्रेक लोकांनी प्रचंड कचरा केला इथे. सोडले बघ कचरा, बघ एवढा कचरा करून हे आपले नागरिक, हे आपल्या देशाचे जाणकार नागरिक, सभ्य नागरिक, त्यांनी इथे येऊन हा कचरा इथे केलेला आहे. तर तुम्हाला विनंती आहे की कृपया आल्यानंतर हा असा घाण करून आपले संस्कार कृपया दाखवा. आणि ठिकठिकाणी ते कचरा कुंडी लावलेले आहेत, तरी पण यावं. या गडाचे मूळ नाव मोरगड असे होते. हा गड दख्खनच्या सातवाहन काळातील असल्याचा उल्लेख आहे. गडावरील विहिरी, तलाव आणि देवस्थाने यावरून हा गड प्राचीन असावा असा अनुमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1660 मध्ये हा गड मोगलांकडून जिंकून घेतला. त्यानंतर याचे नाव गौरगड ठेवण्यात आले. उभी चढाई आहे, त्यामुळे आपण पटकन झालो. साधारणपणे या बाकीच्या इतके ट्रेक केले आपण, या गडासारखी एवढी उभी चढून कधी बघितली नाही. त्याच्यामुळे चांगलं आहे. गौरगडावरती आपल्याला महादरवाजा, तलाव, गौरेश्वराचे मंदिर, गडावरील बुरुज, किल्ल्यांच्या मध्यभागी असलेले गडी, गुफा आणि लेण्या असे बरेच काही पाहायला मिळते. गावाकडील गेट पासून गडापर्यंतचे अंतर साधारण 6 ते 7 किलोमीटर इतके आहे. हे सर्वात मोठे आव्हानात्मक आहे. परत येण्याचेही तितकेच अंतर कापावे लागते. एकूण 14 किलोमीटर चालणे भाग पडू शकते. सूर्यनारायणाचं दर्शन झाले. आणि मित्रांनो, इथे एवढी जबरदस्त जागा आहे टेंट टाकून सगळे करायला. ठीक आहे, इथं मस्त जेवण वगैरे बनवायची सोय करता येईल आपल्याला इथे. शपथ आणलाय 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 बघल आणलाय 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 बघल आणलाय आणलाय बघल हा आणलाय. ट्रेक करत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचं आहे. या प्रवासामध्ये आपल्याला कुठेही खाण्यापिण्याची दुकानं मिळत नाहीत. त्यामुळे आपल्याला पुरेसे अन्न आणि पाणी घेऊन जाणे अत्यंत गरजेचं आहे. लय खतरनाक आहे. अरे बाप, अरे काय जंगल आहे. अरे बाप रे बाप, मरतो काय मी. अरे लय खतरनाक जंगल आहे, खतरनाक. हा भाग अभयारण्याचा असल्यामुळे गेटवरून वन खात्याची प्रवेश फी भरून यावे लागते. तसेच दीर्घ पायपीट आणि थोडी चढाई करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे.
ते बघितलं का मित्रांनो, पक्ष्यांनी केलेले 2 घरटे पानांची, तिथे एक आणि इथे एक. काय सुंदर गेले. गोरखगड हा केवळ एक किल्ला नाही, तर हा एक संपूर्ण साहसिक अनुभव आहे. येथील प्रवासासाठी शारीरिक तयारी, नियोजन आणि निसर्गाबद्दलचा आदर हे गरजेचे आहे. योग्य त्या तयारीने केलेला हा प्रवास नक्कीच अस्मरणीय ठरेल. इथे सर्व गोरखगडाची माहिती इथे लिहिलेली. आडवा घे. आणि मित्रांनो, गोरखगडाच्या एक्झॅक्ट पायथ्याशी, म्हणजे गावातल्या नाही, म्हणजे गडाच्या पायथ्याशी एक मंदिर आहे. आणि पावसाळ्याच्या दिवशी इथं मागच्या बाजूला टेंट लावू शकतो. म्हणजे मंदिराच्या शेडमध्ये राहण्याची व्यवस्था, सुंदर व्यवस्था आहे. पूर्ण पिंपळाच्या झाडाने, पिंपळाचं आहे ना, पूर्ण बांधकाम कॅप्चर झालं. हवा आहे पूर्ण ना. चला आता तिथं काय आहे ते बघूया आपण. पावसाळ्यामध्ये हे जरा रिस्की आहे बस, बघितलं ना, कारण गवत वाढल्यामुळं ही जागा दिसत नाही आपल्याला कशी चालायची. मित्रांनो, इथे एक गुहा आहे, म्हणजे मस्त 2-3 लोक बसतील एवढी मस्त जागा आहे. एकदम प्लेन जागा आहे, म्हणजे हा 3-4 लोक तरी, 3 लोक अगदी पद्धतशीर झोपू शकतात. आणि इथून जे दिसत नजारे एकदम खतरनाक असते. पण हा जो पॅच आहे ना वर चढायचा खूप अवघड आहे. आता तू बघितलं विजय कुठे थांबलाय, तर तिथून पण चढता येतं आणि इथून पण चढता येतं. आता हे बांधायच्या मागचं काय उद्देश असं माहिती नाही, पण जे काय आहे सुंदर आहे. गौरखगड आणि मच्छिंद्रगड यांच्या आजूबाजूचा परिसर प्रसिद्ध आहे. तो म्हणजे येथील घनदाट भीमाशंकर अभयारण्यामुळे. गौरखगडाचा विस्तारही तसा मर्यादितच आहे. इथे कोणत्याही प्रकारची लढाई झाल्याचा उल्लेख नाही. या गडाचा उपयोग केवळ आसपासच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी होत असे. हे फक्त मित्रांनो फोटो सेशन साठी चाललेलं आहे. बाकी आपल्याला तो मुख्य दरवाजा आहे आणि इथून पायऱ्या आहेत. म्हणजे काय घाबरण्यासारखं नाहीये, प्रॉपर पायऱ्या केलेल्या आहेत. या पायरीने आपल्याला वर जायचंय. आता आपण गौरखगडाच्या मुख्य पायऱ्यावरनं जाणार आहोत. हा जरा ऍडव्हेंचरस आहे, त्यामुळे थोडंसं सांभाळून जायचंय. हा किल्ला प्रामुख्याने त्याच्या थरारक चढाईसाठी आणि निसर्गरम्य परिसरासाठी ओळखला जातो. हा किल्ला कठीण पातळीचा आहे. कातळात कोरलेल्या उभ्या पायऱ्या हा या गडाचा सर्वाधिक आव्हानात्मक आणि धोकादायक भाग आहे. तुम्ही बघू शकता बरोबर हे माकडांचं काम आहे. आमच्या मागं मंदिर. या गडाच्या पायऱ्या अत्यंत अरुंद आहेत आणि काही ठिकाणी पाय ठेवण्यासाठी पुरेशी जागा नसते. पायऱ्या चढताना किंवा उतरताना एका बाजूला खोल दरी असते, त्यामुळे उंचीची भीती वाटू शकते. आता गौरखगडाचा जो पहिला पॅच आहे, जो अवघड आहे, तो आता हाय. ह्यावरून आपल्याला जायचंय. प्रवीण आणि विजय पहिले गेलेले आहेत, आता मी जातो. चालताना नेहमी असं हा डोंगराला असं खिटून चढायचं. म्हणजे जरी आपला तोल जरी गेला तरी आपल्याला गोष्टी धरता येईल. अगदी पद्धतशीर चढायचं, काय घाबरायचं काय नाही. पायऱ्या आहेत. पावसाळ्यात या पायऱ्या खूप निसरड्या होतात. चांगल्या पकडीचे बूट नसल्यास घसरण्याचा आणि गंभीर दुखापत होण्याचा धोका सर्वाधिक असतो. संपूर्ण ट्रेकिंगचा मार्ग हा विशेषतः दगडी आणि मातीचा भाग पावसाळ्यात अत्यंत निसरडा होतो.
मित्रांनो एवढं स्टीप चढण आहे, म्हणजे हरिहर गडाच्या जशा पायऱ्या आहेत ना, अगदी तशा पायऱ्या आहेत बाबा. खाली बघितलं की हात करा. या किल्ल्यावरती आठवड्याच्या शेवटी किंवा सुट्ट्यांमध्ये खूप जास्त गर्दी असते. तेव्हा अरुंद मार्गावर चढ उतार करताना अडचणी येतात. लोक रांगेत उभे असतात, त्यामुळे घाईगडबडीत अपघात होण्याची शक्यता असते. जर तुम्ही नवशिक्या असाल किंवा तुम्हाला उंचीची भीती वाटत असेल तर पावसाळ्यात या गडावर येणे टाळा. गौरवगडाचा निसर्ग म्हणजे सह्याद्रीच्या रौद्र आणि सुंदर रूपाचा एक अद्भुत मिलाप आहे. पावसाळ्यात हा संपूर्ण परिसर दाट धुक्यात हरवून जातो. गडाच्या पायथ्यापासून माथ्यापर्यंत सर्वत्र मखमली हिरवळ पसरलेली असते. डोंगराच्या कड्यावरून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे आणि आजूबाजूला असलेल्या शेतांचा हिरवागार देखावा मनाला मोहिनी घालतो. शिखरावरून 360 अंशात फिरून पाहिल्यास समोर मच्छिंद्रगडाचा टोकदार सुळका दिसतो. दूरवर पसरलेली सह्याद्रीची रांग, नाणेघाटाची भिंत आणि सिद्धगडाचे पठार हे दृश्य कॅमेऱ्यात कैद करण्यासारखे असते. मित्रांनो तिथे एक शिलालेख लिहिलेला आहे, तुम्ही जर बघू शकाल तर. आणि असं आपल्याला वर जायचं आणि जरा पायवाटी हे सांभाळ पाहायच्या रे, खरं नाही. प्रवीण थोडं सांभाळ ना. आहे ना. जे नेहमी ट्रेक करतात त्यांच्यासाठी सोपा आहे. नौक्यासाठी हा ट्रेक नव्हे. पडेल त्याची. अवघड आहे बाबा, अवघड आहे. हा ना, त्याच्यावरती जायचं आता. इथे पाण्याचं टाक आहे. गौरवगडावर असलेली सर्वात मोठी लेणी ही गडाचे मुख्य आकर्षण म्हणून ओळखली जाते. स्थानिक लोक तिला मंडप म्हणून ओळखतात. ही लेणी अतिशय प्रशस्त असून ती कातळात कोरलेली आहे. इथे एका वेळी साधारण 25 ते 30 लोक आरामात राहू शकतात. काही संदर्भानुसार गर्दी असल्यास 50 लोकांपर्यंत राहण्याची व्यवस्था होऊ शकते. लेणीला आधार देण्यासाठी कातळातच कोरलेल्या चौकोनी खांब आहेत, जे प्राचीन लेण्यांच्या रचनेची आठवण करून देतात. लेणीच्या अगदी जवळ कातळात कोरलेल्या पाण्याच्या टाक्या आहेत. गडावरील इतर टाक्यामधले पाणी पिण्यायोग्य नसले तरी लेणीजवळच्या टाक्यामधले पाणी वर्षभर पिण्यासाठी वापरता येऊ शकते. डोंगराच्या पोटात असलेली ही लेणी उन्हाळ्यातही अतिशय थंड असते, ज्यामुळे ट्रेकरसाठी हे विश्रांतीचे सर्वोत्तम ठिकाण ठरते. असे मानले जाते की ही लेणी प्रामुख्याने साधू आणि तपस्वी यांच्या ध्यानासाठी वापरली जात असे. ती जी लेणी आहे ना, तिथून लेणीच्याच पुढून आपल्याला रस्ता आहे वरती डोंगरावर जायला. वरती मंदिर आहे ना, तिकडे जायला. त्यामुळे ते लेणीच्याच पुढं, तिथून समजत नाहीये की रस्ता कुठे आहे. मग थोडंसं असं पुढं आलं नाही या रस्त्याने. आता इथं पायवाट मळकी नाहीये, पण इथून जर बघितलं तर आपल्याला दिसत. आणि ह्या रस्त्यावरती असंख्य
पाण्याच्या टाक्या आहेत, म्हणजे पाण्याची कमतरता नाही आहे, पण हे पाणी सद्यस्थितीला पिण्याजोगं नाही आहे. बघा इकडे एक मागे 2 पाण्याच्या टाक्या आहेत आणि इकडं 3 आहेत. आता हे पूर्ण आटलंय आणि तिकडे पाण्याच्या टाकी. या गडावरती मुबलक पाण्याचा साठा आहे, म्हणजे गडाला पुरेल एवढं पुरेसं पाणी आहे इथे. आता ते जे लेणी दिसतील, लेणीच्या पुढेच आपण आल्यानंतर वरती पुढे आपल्याला एक शिडी दिसेल. त्या शिडीवरनं वर जायचं आहे आणि ह्या किल्ल्याचा सगळ्यात अवघड पॅच म्हणजे तो आहे. आता तो पॅच कसा आहे तो बघूया आपण. तर माझ्या मागे तुम्ही मच्छिंद्रगड बघू शकता. हा आहे मच्छिंद्रगड. आता या गडाचा सगळ्यात अवघड पॅच म्हणजे बघा हा, इथून आपल्याला वर जायचं आहे. वरती मंदिर आहे आणि तिकडच आपण नाश्ता वगैरे करणार आहोत. शेवटचा पॅच. आता आपण एकदम सेफली जाणार आहोत. गौरगडाच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील चढाई ही या ट्रेकची सर्वात मोठे आकर्षण आणि आव्हान आहे. गडाचा हा शेवटचा टप्पा जवळजवळ 85 अंशाच्या कोनात असलेल्या उभ्या कातळावर आहे. हा भाग पूर्णपणे उघडा माथ्यावर असून चढताना एका बाजूला खोल दरी दिसते, ज्यामुळे ही चढाई अत्यंत रोमांचक आणि काहीशी भीतीदायक असते. पायऱ्या थेट कड्यांच्या छातडावर कोरलेल्या आहेत. या पायऱ्या आकाराने लहान आणि उभ्या असून काही ठिकाणी त्या झिजलेल्या आहेत, त्यामुळे चढताना प्रचंड एकाग्रता लागते. पायऱ्या चढताना हात टेकवण्यासाठी कातळामध्ये विशिष्ट खोमण्या कोरलेल्या आहेत. या खोमण्यांचा आधार घेतल्याशिवाय उभ्या पायऱ्या चढणे कठीण असते. वर चढत असताना मागे वळून पाहिल्यास समोरच दिसणाऱ्या मच्छिंद्रगडाचा सुळका आणि खाली असलेली अथांग दरी काळजात धस्स करणारा अनुभव देतात. इथून आल्यानंतर गौरवनाथांचं मंदिर ह्या टेकड्यावरती आहे. तिथून आजूबाजूचा नजारा अतिशय अप्रतिम आहे, विलक्षण असं. पाहू शकता तुम्ही पूर्ण आजूबाजूचा परिसर इथून पाहता येऊ शकतो. आता आपण मंदिरात जाऊया. पिंडीच्या आकाराचं काहीतरी केलंय. गौरवनाथाचा गड आम्ही सर केलेला आहे. अक्षरशः तोंडाचं पाणी पळाले आणि प्रचंड दमलं. आणि मग आमची चूक काय माहिती का, आम्ही फक्त 4 लिटर पाणी घेऊन आलो आणि फक्त 1 लिटर पाणी राहिले. आता आम्हाला नाश्ता करायचा आहे, ते पण आपण पुरवून पिलंय. आता मी नाश्ता करणार, तेवढं पाणी पुरवायचं आणि खाली जास्त पण तेवढंच पाणी, अर्धा लिटर पाणी आपल्याकडे खाली असतं. त्यामुळं इकडे जेव्हा या आता भरपूर पाणी घेऊन या. 2 लिटर प्रत्येकी 2 लिटर कंपल्सरी 2 लिटर पाणी पाहिजे, त्याशिवाय हा गड काय सर होणार नाही. भूक लागली रे, त्याच्यामध्ये आम्हाला लई वाट बघावं लागते. काहीतरी आणलंय बघ विजयने, काकाच्या कचोऱ्या. अयो हे ताईने दिलेलं शिदोरी आणि काय परोठे. परोठे 1 नंबर. चला आता कोणाची वाट बघू नका, आता खाना. अयो पालक. अरे कुणी आणले पालकचे? त्याने आणले ना पालकचे परोठे. वा वा वा, 1 नंबर बॉस. झुक 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 जीव. याच्यासोबत काय पटपट जीव. नेहमीप्रमाणे मी चव घेतो, तुम्हाला सांगतो कसं झालंय ते. तुम्ही थांबा. मस्त. आता तर अशा पद्धतीने आमचं रोजचं नाटक असतं ते. पालक परोठे, मेथीची भाजी
शेंगदाण्याची चटणी ही शेंगदाण्याचीच आहे. ओके, हे लोणचं चिवडा. ओके, ही भेळ, ही कचोरी काकांची आणि ही मामांची भेळ. बडं. चला ओके, आता आपण सुरू करूया. तर मित्रांनो, गौरवगड आता आम्ही सर केलेला आहे, अतिशय अवघड केलेला आहे. आणि आता फक्त आम्हाला 2च व्यक्ती इकडं गडावर भेटलेले आहेत. ती कल्याणचे. तुमचं नाव काय? सूरज खोपडे. आणि तुमचं? अजय मोरे. वळवा तुमच्याकडे एकदा. खंडोजी खोपडा. तर आता साधारण 12 वाजलेले आहेत. म्हणजे अजून आम्हाला 1.5 तास लागेल अंदाजे, आणि 3 तास लागले बरं यायला. आता 1.5 तासामध्ये आम्ही पोचू पटापट. त्यामुळे हा व्हिडिओ आता आपण इथंच समाप्त करत आहोत का. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. गौरवगडाचा ट्रेक करत असताना विशेषतः पावसाळ्यामध्ये योग्य ती काळजी घ्या. लक्षात ठेवा, तुमची सुरक्षितता हीच सर्वात मोठी गडाची वारी आहे.